नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MSME रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं किंवा कसं रिप्रिंट करायचं. तर जास्त न वेळ करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे उद्यम साईटला, म्हणजेच उद्यम रजिस्ट्रेशन .gov.in वर आल्यानंतर तुम्हाला असं होम पेज दिसेल. इथे तुम्हाला भरपूर टॅब दिसतील. इथे तुम्हाला प्रिंट ऑब्लिक व्हेरीफाय याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे प्रिंट उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला काय करायचं, इथे एंटर करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. इथं तुम्हाला तिसरा ऑप्शन चूज OTP ऑप्शन, मोबाईल किंवा मेल जो तुम्हाला सुटेबल असेल तो करायचा आहे. आणि कॅप्चा कोड टाकायचा. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड अँड जनरेट OTP करायचा आहे. जनरेट OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP येईल, तो काय करायचा आपल्याला इथं एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर ना तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिसत आहे, तो कॅप्चा कोड काय करायचा आहे आपल्याला इथे टाकायचा आहे. आता मोबाईल OTP टाकल्यानंतर ना तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर ना तुम्हाला खाली यायचं आहे, व्हॅलिड OTP लॉग इन करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. तिथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. प्रिंट सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर ना तुमचं जे उद्यम रजिस्ट्रेशन किंवा MSME रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते ओपन होऊन जाईल. तुम्ही प्रिंट किंवा डाउनलोड करू शकताय. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचे उद्यम रजिस्ट्रेशन किंवा MSME सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.